नमस्कार नमस्कार. आम्ही आज सावरकर रोडला आहोत आणि बघू शकाल सुंदर रस्ता बांधलाय एमवाडी अर्थात. बट काही ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी गटार टर्न करून झाडाला वाचवलंय. तिकडे बघू शकाल झाडं वाचलीच नाहीयेत, अशी ही सगळी झाडं आहेत. त्यांना फुटपाथच्या मध्ये आलेत ते. आणि दुसरी गोष्ट, काही कमी ठिकाणी पेवर ब्लॉक आहे, खूप ठिकाणी सिमेंट आहे. विचार करा, पाणी कुठे जाणारच नाही, पाण्याला आतमध्ये जायला जागाच नाहीये, तर तुम्ही असं करू नका. आता हे झाड वाचवलंय नशिबाने, हे झाड वाचवलंय. आपले नागरिक आहेत, गलिच्छ ती गोष्ट वेगळी आहे, सगळं टाकून ठेवलंय. पण ऍटलीस्ट हे झाड वाचवलंय. तर असं प्रत्येक ठिकाणी करा. पाण्याला जायला आता पाण्याला जायला थोडी जागा ठेवा. अजिबात नाहीये. आणि असे सावरकर रोड सारखे खूपशे रस्ते आहेत जिकडे पाणी मुरणारच नाही, कुठे अजिबात मुरणार नाही. हे पूर येण्यासाठी हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. सगळीकडे बंद करून ठेवा, पाणी मुरणारच नाही आतमध्ये. पूर पूर आता पावसाळा बघा काय होईल या लोकांचं, असं प्रत्येक ठिकाणी आहे. तर आमची रिक्वेस्ट आहे MMRD ला की अशी जागा करा, प्रत्येक ठिकाणी जागा करा. थोडे परिश्रम वाढतील तुमच्या कामाचे, कॉन्ट्रॅक्टरचे. बट हे असं करा, याने जरा पाणी मुरू दे, भूजल चांगलं होईल, पूर स्थिती कमी होईल. स्टॉर्म वॉटर ड्रेन म्हणतो आपण, ते तर कुठे दिसत नाही मला. ते MMRD बोलावं लागेल. बट ऍटलिस्ट हे करा, पाणी मुरायला जागा ठेवा प्रत्येक रस्त्यावर. प्रत्येक झाड झाड का असतं, म्हणजे पाणी मुरायला जागा असते झाडाला ओरिजिनली. आपण ती बंद करतोय. तर MMRD आमची रिक्वेस्ट असं करू नका. थँक्यू.